तर मित्रांनो, yesterday we have discussed a few questions. As I told you, ninth problem we have to discuss today. They are talking of a regular hexagon. Now, when you have to draw a regular hexagon, or for that matter any diagram, तुम्हाला आधी एक पॉइंट्स प्लॉट करून, बरं का, पॉइंट्स प्लॉट करून एक साधारणपणे एक रफ आयडिया तुमच्यासमोर आली पाहिजे. म्हणजे आता मी काय करतोय, मी जस्ट असे पॉइंट्स प्लॉट करतोय. ठीक आहे, हे दोन साईड झाल्या. हेक्झॅगॉनसाठी रेग्युलर हेक्झॅगॉन काढायचा आहे, म्हणजे तो दिसायला एकदम छान दिसला पाहिजे. रेग्युलर म्हणजे यू नो ऑल साइड्स आर इक्वल, ऑल अँगल्स आर इक्वल. ओके, आता बघा, मी हे 6 पॉईंट्स जस्ट काढून घेतले की बाबा हे जॉईन केले की मला एक रेग्युलर हेक्झॅगॉन मिळेल. तर ॲक्च्युली तो असा थोडासा असा नॅरो झाला आहे, थोडासा असा अजून लांब केला पाहिजे. म्हणजे हे जे 2 पॉईंट्स आहेत ना, हे आणि हे थोडे अजून लांब गेले पाहिजेत. पण ठीक आहे, आता ह्याला मी जॉईन करतो अँड दिस विल बी अ रेग्युलर हेक्झॅगॉन. मी काय म्हटलं कळालं का तुम्हाला? जस्ट पॉईंट्स प्लॉट करून घेतले सो दॅट एक रफ आयडिया तरी येईल की बाबा कसा दिसेल. थोडा नॅरो झाला आहे, थोडा असा हे झाला पाहिजे अजून. पॉइंट्स कसे प्लॉट करून घेतले झेपतंय का तुम्हाला? तर आय हॅड गिवन दिस प्रॉब्लेम फॉर होमवर्क आणि ज्यांना जमेल त्यांना प्राईज असं सांगितलं होतं. ठीक आहे, आता हा प्रॉब्लेम करू. सगळ्यांचं चेक करायला झालं नाही मला, पण आपण प्रॉब्लेम करूयात पहिल्यांदी. आता बिफोर इवन वी गो टू द प्रॉब्लेम, काही गोष्टी नोट करा, काही प्रॉपर्टीज फॉर रेग्युलर हेक्झॅगॉन. रेग्युलर हेक्झॅगॉन करताच्या काही प्रॉपर्टीज लक्षात घ्या. एकतर अपोजिट साइड्स पॅरलल असतात. पहिली गोष्ट, अपोजिट साइड्स आर पॅरलल. म्हणजे ए बी आणि ई डी, बी सी आणि एफ ई, सी डी आणि ए एफ या पॅरलल आणि इक्वल. सो फर्स्ट पॉईंट काय येईल? ए बी बार विल बी ए बी बार इक्वल टू ई डी बार, किंवा बी सी बार इज इक्वल टू एफ ई बार, किंवा सी डी बार is equal to AF bar. As I told you yesterday, the sequence is extremely important. Sequence की बाबा काय सिक्वेन्सनी तुम्ही पॉईंट्स सांगताय. हे जे पॉईंट्स आहेत दे आर बाय विच सिक्वेन्स फार महत्त्वाचं आहे. सो फॉर रेग्युलर हेक्झॅगॉन अपोजिट साइड्स ए बी ई डी अशा टाईपमध्ये या, दे आर नॉट ओनली इक्वल इन लेंथ, दे आर ऑल्सो पॅरलल टू इच अदर. मी काय म्हणतोय समजून घ्या. दे आर नॉट ओनली इक्वल इन लेंथ, दे आर ऑल्सो पॅरलल टू इच अदर. त्यामुळे व्हेक्टर वाईज दे आर इक्वल. साईड तर काय तशा सगळ्याच इक्वल आहेत. ट्राय अंडरस्टँड. ऑल साइड्स आर कॉन्ग्रुअंट, ऑल साइड्स आर इक्वल इन लेंथ. पण व्हेक्टर वाईज यू कॅनॉट से ए बी इक्वल टू बी सी. यू कॅनॉट से दिस. इफ आय राईट ए बी बार इज इक्वल टू बी सी बार, व्हॉट इज रॉंग विथ दिस? सांगा, व्हॉट इज रॉंग विथ दिस? ए बी बार इक्वल टू बी सी बार. इट इज अ रेग्युलर हेक्झॅगॉन. इट इज अ रेग्युलर हेक्झॅगॉन. मग साइड्स तर इक्वल आहेत, मग ए बी बार इक्वल टू बी सी बार. कॅन आय राईट इट लाईक दिस? दे आर नॉट इन द सेम डिरेक्शन. करेक्ट, डायरेक्शन इज नॉट सेम. सो यू कॅनॉट राईट दिस. ठीक आहे, यू कॅनॉट राईट दिस. ऑल राईट. नाव वन मोर थिंग. हे झालं अपोजिट साइड्सचं. आता बघा, ए सी बार
ए सी बार कशाला इक्वल असेल? ए सी बार, ए सी बार सांगा. ए सी बार इज इक्वल टू ए ई बार कसं येईल? गौरांग, अगेन यू आर डुईंग द सेम मिस्टेक. ए सी आणि ए ई घेतलं, ए सी आणि ए ई आर दे इन सेम डिरेक्शन? आर दे इन सेम डिरेक्शन? ए सी विल बी इक्वल टू एफ डी. ट्राय अंडरस्टँड. ए सी आणि एफ डी हे कॉन्ग्रुअंट पण येतात आणि पॅरलल पण येतात. आणि मग तसे अजून दोन पेर येणार, बी डी आणि ए ई, बी डी आणि ए ई, आणि सी ई आणि बी एफ असे पण येणार. आय होप यू आर गेटिंग इट. ए सी एफ डी, त्यानंतर बी डी बार इज इक्वल टू बी डी बार इज इक्वल टू ए ई बार, आणि सी ई बार इज इक्वल टू बी एफ बार. डोक्यात शिरते? डोक्यात शिरते तुमच्या? येस? ओके. आणि फायनली अजून एक तुम्हाला रिझल्ट मिळतो. एडी बार जर का घेतलं, एडी बार, एडी बार, एडी बारला काय लिहिता येईल तुम्हाला? व्हॉट इज एडी बार? एडी बार सांगा. इट इज 2 टाइम्स बी सी बार, और दॅट इज ऑल्सो इक्वल टू 2 टाइम्स एफ ई बार. आणि काय बी सी आणि एफ ई इक्वल आहेत. सो ए डी असा का घेतला, ए डी, तर बी सी आणि एफ ईला पॅरलल आहे. कळतंय का हो? अरे कळतंय का? आणि तसंच जर का बीई घेतला, बीई बार असा डायगोनल, दिस इज अ डायगोनल यू कॅन से, तर ही जी डायगोनल अशी घेतली बीई, बीई विल बी 2 टाइम्स सी डी आणि 2 टाइम्स ए एफ. So if you want, we can write it BE bar is equal to 2 times CD bar, that is equal to 2 times AF bar. तर ही पण प्रॉपर्टी मिळेल. तर थोडक्यात काय झालं बरं का, आपण काय काय लिहिलं बघा. आपण ए बी बद्दल प्रॉपर्टी लिहिली. हे बघा ए बी, एकदा एवढं अवघड नाही आहे, ऐकून घ्या ऐकून घ्या, एवढं अवघड नाही आहे. पहिल्यांदा आपण ए बी बद्दल लिहिलं, ए बी आणि ई डी इक्वल लिहिलं बरं का. हे मग ए बी झाल्यानंतर ए सी लिहिला, ए सी, ए सी विल बी इक्वल टू एफ डी. आणि मग ए डीचं लिहिलं, ए डी इज 2 टाइम्स बी सी और 2 टाइम्स एफ ई. डोक्यात शिरतंय का? अशा 3 प्रॉपर्टी झाल्या. पहिली प्रॉपर्टी ए बी बद्दल, दुसरी ए सी बद्दल, तिसरी ए डी बद्दल. ए बी, ए सी, ए डी. आणि तशा मग प्रत्येक व्हर्टेक्स करता येणार. झेपलं तुम्हाला? झेपलं मी काय म्हणतोय? आता हे लिहून घ्या, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टार करून ठेवा, याला स्टार करून ठेवा राजांनो. चला 9th प्रॉब्लेम नाव. हे 3 प्रॉपर्टीज आपण बघितल्या. आता एल एच एस बघूयात काय. एल एच एस काय आहे हे इथे संपलं. म्हणजे हे जस्ट मी तुम्हाला प्रॉपर्टीज म्हणून सांगतोय. दिस इज नॉट अ पार्ट ऑफ द सोल्युशन. नाव द सोल्युशन स्टार्ट्स ओव्हर हिअर. एल एच एसपासून सुरुवात करायची. एल एच एस इज इक्वल टू काय येणार आहे? ए बी बार प्लस ए सी बार, ए डी ए ई ए एफ प्लस ए डी बार प्लस ए ई बार प्लस ए एफ बार. नाव वी हॅव टू प्रूव्ह दॅट इट इज इक्वल टू 3 टाइम्स ए डी बार. 3 ए डी प्रूव्ह करायचे. इथे एकदा ए डी आहेच आहे. यू हॅव ए डी वन्स, यू वॉन्ट 2 मोर टाइम्स. आता ए बी आणि ए सी बघा. ए बी ए सी, ए बी ए सी, ए बी ए सी पेक्षा ए सी बरोबर सी डी जर का आला, ए सी बरोबर सी डी आला तर ए डी होईल.
आणि सी डी आणि ए एफ इक्वल असतो, सी डी आणि ए एफ. सो वॉट आय डू इज ए सी आणि ए एफ ह्याला कंबाईन करतो, ए सी ए एफ, आणि ए बी आणि ए ई ह्याला कंबाईन करतो. सो नाव आय विल राईट इट ॲज सी, आय विल राईट इट ॲज ए बी बार प्लस ए ई बार प्लस ए सी बार प्लस ए एफ बार प्लस ए डी बार. बघा मी काय लिहिले कळतंय का? बघा मी काय म्हणतोय कळतंय का? बघा आता ए बी प्लस ए ई, ए बी आणि ए ई, ए ई ठीक आहे. ए बीला मी काय लिहिणार आहे? इन्स्टेड ऑफ ए बी आय विल राईट ई डी. ए बीच्या ऐवजी ई डी लिहिणार आहे. हे बघा, ए बीच्या ऐवजी ई डी. सो दॅट विल बी ई डी बार प्लस ए ई बार प्लस, आता ए सी आय विल कीप ॲज इट इज, ए सी तसाच ठेवतो, ए एफच्या ऐवजी सी डी. सो ए सी ॲज इट इज, ए एफच्या ऐवजी सी डी बार प्लस ए डी बार, ए एफच्या ऐवजी सी डी. इथे रिझन लिहायला लागेल ना, यू हॅव टू राईट रिझन. व्हॉट रिझन यू विल राईट? ए बी इक्वल टू ई डी, ए बी बार इक्वल टू ई डी बार आणि ए एफ बार इक्वल टू सी डी बार. इथे रिझन लिहिणं कंपल्सरी आहे, रिझन लिहिणं कंपल्सरी आहे. आता ई डी प्लस ए ई, बघा ई डी आणि ए ई म्हणजे थोडक्यात ए ई प्लस ई डी, ए ई प्लस ई डी इज ए डी. हा ए डी बार झाला, हा ए डी बार झाला आणि हा ए डी बार झाला. ए डी ए डी ए डी झालं 3 ए डी, हेन्स प्रूव्ड. ओके, चलो कंप्लीट. हे बघा ही एकमेव मेथड अशातला भाग नाही, अजून पण मेथड असू शकतात. ह्याच्यातले प्रॉपर्टीज वापरून यू कॅन राईट, देर कॅन बी वन मोर सोल्युशन, बट सोल्युशन इज गोइंग टू बी सिमिलर टू वॉट वी हॅव डन. दोन ए डी तसाच ठेवायचा, 2 ग्रुप करून ए डी ए डी ए डी 3 वेळा आले, असं आहे. सो गाईज नाव 4th प्रॉब्लेम. ॲक्च्युली इट इज सच अ सिम्पल क्वेश्चन, इट इज ऑल अबाउट थिंकिंग. ओके, विचार करणं गरजेचं आहे. पॅरलेलोग्राम ए बी सी डी, ए सी अँड बी डी आर डायगोनल्स. ए बी सी डी पॅरलेलोग्राम आहे. सो आय विल ड्रॉ द पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम ड्रॉ करतो. पॅरलेलोग्राम म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पॅरलेलोग्राम? अपोजिट साइड्स आर पॅरलल. ऑटोमॅटिकली ते कॉन्ग्रुएंट होतातच. इफ आय आस्क यू द डेफिनेशन, definition will be opposite sides are parallel, both pairs are parallel, that is the definition. So based on that definition, if you see, they are also congruent. Okay, they are also congruent. So A B C D are the, A B C D is the parallelogram. आता AC plus BD is 2BC असं विचारले प्रूव्ह करायला, आणि ए सी मायनस बी डी इज 2AB. ठीक आहे, दोन्ही करू आपण. फर्स्ट वन, ए सी प्लस बी डी, ए सी बार प्लस बी डी बार असं विचारलंय. ह्याच्या अगोदर आपण असं करूयात, दोन्ही डायगोनल्स काय ते तुम्हाला मी आधी सांगतो. इवन बिफोर वी डू फर्स्ट प्रॉब्लेम, नोट समजून घेऊ. नोट. आता सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, बी डी बार जर का डायगोनल घेतली, बी डी बार, आता आय एम कन्सिडरिंग 2 ॲडजस्टंट साइड्स, बी सी बार आणि बी ए बार. हे 2 मी घेतले, बी सी आणि बी ए. अँड इफ आय ॲड बी सी अँड बी ए, व्हॉट विल आय गेट? सांगा. इफ आय डू बी सी प्लस बी ए, व्हॉट विल आय गेट? व्हॉट इज बी सी प्लस बी ए? सांगा लवकर. बी डी बार, दॅट इज बाय व्हॉट? व्हॉट इज बी सी
plus BA. BC plus BA is BD, that is by parallelogram law. कालचाच आपला चालला होता parallelogram law. So BD bar will be BC bar plus BA bar. BC plus BA is BD. आणि मी तुम्हाला सांगितलंय हा BA जो आहे that will be equal to CD. BA is equal to CD. BA bar is equal to CD bar. BA bar is equal to CD bar. त्यामुळे BC plus CD is BD, that is by triangle law. आणि BC plus BA is BD, that is by parallelogram law. So this is basically parallelogram law. काही अडचण? काही अडचण? Now I want an expression for the other diagonal. That is very important. I want an expression for other diagonal AC or CA. ह्याच्याकरता मला पाहिजे. तर समजा AC करता मला एक्सप्रेशन पाहिजे. सो दिस इज द फर्स्ट थिंग. सेकंडली बघा, AC करता हवं असेल ना, सो कॅन आय राईट BA बार प्लस AC bar is equal to BC bar. What is the reason? BA plus AC is BC. What is the reason? You are right. You are saying no. You cannot write it. You cannot write like this. BA plus AC is BC. That is triangle law. काही अडचण नाही ना. BA plus AC is BC. काही अडचण? नक्की क्लिअर झाले? नाही, इथे डायग्राम बघायची पण गरज नाही. B to A, A to C is B to C. डायग्राम बघायची पण गरज नाही आहे. सो नाव आय जस्ट टेक BA ऑन द अदर साइड. I will take BA on the other side. So I will get AC bar is equal to BC bar minus BA bar. ठीक है? AC bar is equal to BC bar minus BA bar. So now you have to focus on these two results. This is one result and this is other result. हे दोन रिझल्ट्स काय आहेत? बेसिकली वी गेट एक्सप्रेशन्स फॉर डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम. BD बार जर का घेतला BD, ओके, इट विल बी BC प्लस BA. आणि जर का AC घेतला AC, तर इट विल बी BC मायनस BA. क्लिअर? इज इट क्लिअर? Now you can solve first problem and second problem. No issues. First problem, what will you do? You'll add the two. You'll add these two in the first problem. AC plus BD, if you do, it will be 2BC. If you do AC bar plus BD bar, AC plus BD, BA cut will, it will be 2BC by adding. And if you subtract AC minus BD केलं तर तुम्हाला सेकंड मिळेल. झेपलं ना? AC मायनस BD केलं तर BC उडेल. AC मायनस BD करूयात. सेकंड प्रॉब्लेम, AC बार मायनस BD बार. AC मधनं BD सबट्रॅक्ट, काय होणार आहे? व्हॉट इज AC? AC इज BC बार मायनस BA बार मायनस BC बार प्लस BA बार. तर BC गेला. आता हा मायनस BA आहे आणि हा मायनस BA आहे. सो इट विल बी मायनस 2BA बार. आणि व्हॉट इज मायनस BA? मायनस BA इज प्लस AB. मायनस ऑफ BA बार इज इक्वल टू AB बार. आय होप यू आर अवेअर ऑफ दिस. हे ऑलरेडी सांगितलंय पहिल्याच लेक्चरला. मायनस BA इज प्लस AB.
चला लिहून घ्या हे. ऑफकोर्स ॲज आय टोल्ड यू दिस इज नॉट द ओनली मेथड. देर कॅन बी अदर मेथड्स ऑल्सो. देर कॅन बी अदर मेथड्स ऑफ सॉल्विंग ऑल्सो. काही तसा काही विषय नाही आहे. मी एका मेथडने सांगितलं. आणि काय हे दोन रिझल्ट फार महत्त्वाचे आहेत. वन डायगोनल इज बी सी प्लस बी ए अँड अदर डायगोनल ए सी इज बी सी मायनस बी ए. हे लक्षात ठेवायचं आहे. हे ट्रायंगल लॉनी येतच. पण वन डायगोनल इज ॲडिशन ऑफ द व्हेक्टर्स, ॲडिशन ऑफ ॲडजेसंट साईड्स अँड अदर डायगोनल इज सबट्रॅक्शन ऑफ ॲडजेसंट साईड्स. हे लक्षात ठेवायचं आहे. कळालं का मी काय बोललो? वन डायगोनल इज द ॲडिशन ऑफ ॲडजेसंट साईड्स, अदर डायगोनल इज सबट्रॅक्शन ऑफ ॲडजेसंट साईड्स. तुम्हाला एकदम बाप लेवलला हे शिकवतोय, लक्षात घ्या तुम्ही. एकदम बाप चॅप्टर आहे, मस्त चॅप्टर आहे. आणि एकूण एक थिअरम, एकूण एक लॉ परफेक्टच तुम्हाला होईल असं शिकवतोय. आणि हे जेव्हा आपण प्रॉब्लेम करतो तेव्हाच आपल्याला कळतं. बाकीच्या सर्व क्लासेसमध्ये बरं का काय करतात, दे विल टेल यू हा ट्रँगल लॉ, हा पॅरलेलोग्राम लॉ, हा पॉलिगॉन लॉ, झालं पुढे जायचं. काही उपयोग नाही त्याचा. अनलेस यू सॉल्व दीज प्रॉब्लेम्स. यू कॅन चेक विथ युअर फ्रेंड्स वेदर दे आर सॉल्विंग दीज प्रॉब्लेम्स ऑर नॉट. त्यामुळे मी काय केलं माहिती आहे का, मी फिजिक्सचं टेक्स्टबुक रेफर करतच नाही आहे ह्याला. या चॅप्टरला मी फिजिक्स टेक्स्टबुक रेफरच करत नाही आहे. आय एम रेफरिंग मॅथ्स टेक्स्टबुक फॉर दिस. ट्राय अँड अंडरस्टँड दिस. फिजिक्सचं एंडला बघू आपण. हे सगळं जेव्हा आपलं कंप्लीट होईल ना मॅथ्सचं, तेव्हा फिजिक्सचं पण सगळं कंप्लीट होणार आहे. दोन्ही सिलेबस सेम आहेत, पण मॅथ्समध्ये एवढे छान प्रॉब्लेम्स आहेत करायला की कन्सेप्ट क्लिअर होते. हेच जर का फिजिक्सचं टेक्स्टबुक बघितलं तर हार्डली देर आर एनी प्रॉब्लेम्स. आणि नुसतं थेरॉटिकली वाचून कळत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम सोडवायचे. डोक्यात शिरतंय का तुमच्या? मी काय म्हणतोय कळतंय का? अनलेस यू सॉल्व दिस प्रॉब्लेम्स तुम्हाला परफेक्ट येऊच शकत नाही. ट्रायंगल लॉ, पॅरलेलोग्राम लॉ, पॉलिगॉन लॉ. चला कंप्लीट करा एवढं फटाफट. हे मेनली मॅथ्सच आहे. परत 12वीमध्ये व्हेक्टर्स आहे. ओके गाईज, दिस इज युअर 12th स्टँडर्ड टेक्स्टबुक. समजतंय का? कुठलं टेक्स्टबुक आहे? 12th स्टँडर्ड मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्स स्टँडर्ड 12. नाव इफ यू सी द इंडेक्स, सी दिस चॅप्टर. 12th मध्ये कुठला चॅप्टर आहे? व्हेक्टर्स. दिसतंय का? दिसतंय तुम्हाला? आणि हाऊ मेनी पेजेस बघा. हाऊ मेनी पेजेस? हे बघा 133ला चालू होतो आणि 194ला संपतो. हाऊ मेनी पेजेस? 61. अँड हाऊ मेनी टोटल पेजेस आर देअर इन द टेक्स्टबुक? टोटल हाऊ मेनी पेजेस आर देअर? 246. सो you know that this chapter vectors is 1/4 of mathematics syllabus. Correct. Now you have the point. And moreover, हा जो chapter आहे line and plane, this chapter is completely dependent on vectors. हा जो chapter आहे 6वा, totally vector dependent. So this is called as vector algebra, and vector algebra is almost half part of 12th syllabus. 12th part 1, 12th part 1. There is part 2 is also there, but 12th part 1 is this. So whatever we are studying, it is very very important, and I am not just teaching you from 11th perspective. I am teaching you from a general perspective. प्रत्येक कन्सेप्ट परफेक्ट झाली पाहिजे. आणि हा सेम सिलेबस आहे. आता नेक्स्ट इयर व्हेन वी स्टडी इन मॅथ्स, हे तुम्हाला एकदम बेसिकपासून शिकवणार नाही आहे, लक्षात घ्या. हे आत्ताच परफेक्ट करायचं आहे. लेट्स मूव्ह अहेड. नाव अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट कन्सेप्ट, दॅट इज ऑफ युनिट व्हेक्टर. काय कन्सेप्ट आहे? युनिट व्हेक्टर. नीट लक्ष देऊन ऐका. काही लिहू नका बरं का, काही लिहू नका, फक्त फोकस ठेवा. आता बघा युनिट व्हेक्टर. युनिट व्हेक्टर म्हणजे काय? ॲज द नेम सजेस्ट्स, ॲज द नेम युनिट सजेस्ट्स, इट इज अ व्हेक्टर हॅविंग युनिट मॅग्निट्यूड. व्हॉट इज युनिट व्हेक्टर? अ व्हेक्टर हॅविंग युनिट
मॅग्निट्यूड. सो हा जो व्हेक्टर असतो त्याची मॅग्निट्यूड 1 युनिट आहे, म्हणजे त्याची लेंथ 1 युनिट आहे. समजून घ्या मी काय सांगतोय. दॅट इज द डेफिनेशन ऑफ युनिट व्हेक्टर, अ व्हेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड. काय बोलतोय कळालं? काय बोलतोय कळालं? सो नाव सपोज आय हॅव अ व्हेक्टर ए बार. आय हॅव दिस व्हेक्टर ए बार. आता there will be a vector which is in the direction of a bar but having unit magnitude. So I will draw that vector. हा जो वेक्टर आहे त्याची जी डायरेक्शन आहे that is same as a bar but magnitude is 1 unit. Magnitude is 1 unit. So we denote this vector by a cap. We denote it by a cap. अशी डोक्यावरती टोपी काढायचं असं कॅप. सो आय विल राईट ए कॅप इज अ युनिट व्हेक्टर. ए कॅप इज अ युनिट व्हेक्टर in the same direction as a bar. बघा मी काय म्हटलं बघा, कळतंय का? ए कॅप इज अ युनिट व्हेक्टर इन द सेम डायरेक्शन ॲज ए बार. किती लोकांना हे सेंटेन्स कळालं? ए कॅप is a unit vector in the same direction as a bar. आता ह्याचा एक इम्पॉर्टंट एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला देतो, एक्सप्लेन करतो तुम्हाला. ए कॅप जर का तुम्हाला हवा असेल तर इट इज ए बार अपॉन मॉड ऑफ ए बार. हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. ए कॅप इज इक्वल टू ए बार upon mod of a bar. So I'll give you an example to explain this formula. ठीक है? Now suppose I say that I have an object. Suppose this mobile phone is my object and its weight is say 3 kg. Example देते हैं 3 kg. So त्याच्यामध्ये कसं आहे लक्षात घ्या, 3 is the magnitude, kg is the unit. ठीक है? 3 is the magnitude, kg is the unit. आता if you want that kg unit जर का तुम्हाला हवं असेल, if I ask you how much is 1 kg, how much is that kg, if I ask you, what will you do? What will you do if I ask you what is 1 kg? How much is 1 kg? This object is there, I have this object, this is 3 kg. How much is 1 kg? You will say, sir, divide this by 3. Divide this by 3 and you will get 1 kg. Correct? अरे हो का नाही? ह्याचे 3 इक्वल पार्ट करा, इच पार्ट विल बी 1 kg. ॲक्च्युली मोबाईलचे पार्ट करायचे नाही आहेत बरं का, पण सांगतोय तुम्हाला. सपोज दिस मोबाईल इज 3 kg. इट इज व्हेरी सिम्पल, ट्राय अँड अंडरस्टँड. इफ दिस मोबाईल इज 3 kg, 3 इज द मॅग्निट्यूड, kg is the unit. Okay, if I want how much is 1 kg, I'll have to divide by 3. That means 3 kg I am dividing by magnitude. 3 kg upon 3 is kg. Same तसंच आहे. If I say this vector is a bar, okay, this vector is a bar, it is having magnitude, it is having direction. Okay, I want unit vector. So if I want unit vector, I'll have to divide that vector by its magnitude. Is it okay? That is how I get unit vector. Now you will understand this only when we solve problems. ठीक आहे? So right now just remember this formula. आता एक्सप्लेन पण केलंय मी, कळेल तुम्हाला, एक थोड्या वेळात कळेल. आता पुढचा एक पॉईंट लक्षात घ्या, महत्त्वाचा पॉईंट. 3 असे व्हेक्टर्स आहेत बरं का. अर्णव गिलणकर, प्लीज हॅव सम पेशन्स. ओके, नाव
लक्षात घ्या एक महत्त्वाचा पॉईंट, आय कॅप, जे कॅप आणि के कॅप असे हे 3 युनिट व्हेक्टर्स आपण सारखे वापरणार आहोत. आय कॅप, जे कॅप, के कॅप असे 3 युनिट व्हेक्टर्स आहेत जे आपल्याला सारखे लागणार आहेत. हां, आणि दे आर कॉल्ड ॲज रेक्टँग्युलर युनिट व्हेक्टर्स. देर आर, तसं पाहायला गेलं तर देर विल बी इन्फायनाइट युनिट व्हेक्टर्स. एनी व्हेक्टर विथ अ युनिट मॅग्निट्यूड इज अ युनिट व्हेक्टर. एनी व्हेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड. ठीक आहे, काल आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं फर्स्ट लेक्चरला. मी म्हणलं होतं डिस्प्लेसमेंट व्हेक्टर हॅव्हिंग 5 मीटर मॅग्निट्यूड. ते 5 मीटरच्या ऐवजी 1 मीटर म्हणलं तर युनिट व्हेक्टर होणार. ओके, सो आय जे के हे जे 3 व्हेक्टर्स आहेत ते अतिशय महत्त्वाचे, सारखे लागणारे स्पेशल युनिट व्हेक्टर्स आहेत, ज्याला आपण रेक्टँग्युलर युनिट व्हेक्टर्स असं म्हणतो. हां, हे जे 3 व्हेक्टर्स आहेत ते कसे आहेत? दे आर अलॉंग पॉझिटिव्ह डिरेक्शन्स ऑफ x, y and z axis respectively. Okay, they are along positive directions of x, y and z axis respectively. आता लक्षात घ्या म्हणजे काय मला म्हणायचे. राईट नाव विल फॉरगेट अबाउट z axis for the time being. We will focus on x and y axis. So you have this y axis, you have this x axis. So these are the reference axis. We are going to talk in terms of x and y axis only. लक्षात घ्या. हा y axis आहे, हा x axis आहे. आता आय कॅप कोण आहे बघा काय लिहिलंय. आय जे के, त्याच्यापैकी आय आणि जे कोण आहेत? दे आर अलॉंग पॉझिटिव्ह डिरेक्शन्स ऑफ एक्स वाय झेड ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली. सो आय हॅव दिस, हा छोटूसा एक वेक्टर आहे आय कॅप, हा एक वेक्टर आहे जे कॅप. आय कॅप, जे कॅप हे असे 2 वेक्टर्स आहेत. आय कॅप इज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, जे कॅप इज अलॉंग पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. बरं का, आय कॅप अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, जे कॅप अलॉंग पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. आणि या दोघांची मॅग्निट्यूड म्हणजे लेंथ किती आहे सांगा. आय कॅप आणि जे कॅपची लेंथ किती आहे बोला. व्हॉट इज द लेंथ ऑफ आय कॅप अँड जे कॅप? इट इज 1. व्हाय? बिकॉज दे आर युनिट व्हेक्टर्स. बिकॉज दे आर युनिट व्हेक्टर्स, देअर लेंथ इज 1. आता ह्याचा उपयोग कसा होतो? व्हॉट इज द यूज ऑफ दिस? व्हॉट इज द यूज? बघा मी सांगतो तुम्हाला यूज काय. प्रचंड यूज आहे, प्रचंड. आता बघा एक्झाम्पल. सपोज आय से, पहिलं एक्झाम्पल घेऊ. अ व्हेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 5 मीटर along x plus x axis. How will you write? How can I represent this vector? So basically now we are moving towards analytical representation of a vector. काल आपण म्हणजे फर्स्ट डे आणि सेकंड डे L1 L2 we were discussing geometrical representation. We were discussing geometrical representation. Now we are moving towards analytical representation. Try and understand. Analytical or algebraic you can say. Algebraic म्हणत नाहीत, analytical representation of a vector. See, a vector of magnitude 5 meter along plus x axis, positive x axis. So I will denote it by say a bar. कुठलाही युनिट, कुठलाही काय त्याला म्हणता येईल लेटर वापरू शकतो. a bar, b bar, c bar, whatever you want. a bar is equal to, it is 5 meter and along x axis, so I will write 5 I cap
मीटर. 5 आय कॅप मीटर. किती लोकांना कळालं? किती लोकांना कळालं? हे बघा, इन द फर्स्ट लेक्चर आय हॅड टोल्ड यू व्हॉट इज अ व्हेक्टर. व्हेक्टरमध्ये काय काय आहे सांगा तुम्ही. व्हेक्टरमध्ये काय काय सांगा. मॅग्निट्यूड. व्हॉट इज अ व्हेक्टर? मॅग्निट्यूड, युनिट, डायरेक्शन. बरोबर. हे बघा, मॅग्निट्यूड 5, युनिट मीटर, डायरेक्शन आय कॅप. बघा कळतंय का? मॅग्निट्यूड, युनिट, आय कॅप इज द डायरेक्शन. सो 5 इज द मॅग्निट्यूड, आय कॅप इज द डायरेक्शन. आय कॅप आपल्याला काय सांगतोय? आय कॅप इज टेलिंग यू वन इन्फॉर्मेशन, दॅट द व्हेक्टर इज अलॉंग एक्स ॲक्सिस. मी काय म्हणलं कळालं का? आय कॅप इज टेलिंग यू दॅट द व्हेक्टर इज अलॉंग एक्स ॲक्सिस. हे बघा, मला एक सांगा, इफ आय टेल यू 5 kg सपोज, what is that kg telling you? What is that kg telling you? 5 kg suppose I say, what does it tell you? It is specifying unit, it is telling you that it is mass. Don't say weight, it is mass. Don't say weight, don't use wrong terms. Weight is a force and unit of weight will be Newton and not kg. Okay, म्हणजे इथे कसं आहे, दुकानदाराकडे गेला, त्याला म्हणलं दे बाबा 5 किलो वजनाचं साखर दे, त्याला ठीक आहे, पण ॲक्च्युअल टेक्निकल टर्म इज मास. ठीक आहे, ऑल राईट. सो 5 kg म्हणलं तर आय नो आय एम टॉकिंग अबाउट 5 मॅग्निट्यूड असलेला मास. 5 kg, केजीज डिनोट्स मास. तसंच 5 सेकंड म्हणलं तर इट इज टाईम. 5 मीटर म्हणलं तर लेंथ. 5 डिग्री सेंटीग्रेड म्हणलं तर टेम्परेचर. तसं 5 आय कॅप, हा आय कॅप म्हणला तर 5 अलॉंग एक्स ॲक्सिस. सो आय कॅप इज टेलिंग यू इट इज अलॉंग एक्स ॲक्सिस. क्लिअर? इज इट क्लिअर? आता मी जर का तुम्हाला म्हणलं अ व्हेक्टर ऑफ मॅग्निट्यूड से -3 मीटर, अ व्हेक्टर ऑफ magnitude 3 meter along negative y axis, how will you write that vector? Say b bar. along -y, इकडच्या डिरेक्शन मध्ये -y, -3 जे कॅप मीटर. आता हे इन्स्टेड ऑफ अ व्हेक्टर, म्हणजे दिस इज डिस्प्लेसमेंट व्हेक्टर. इफ इट वॉज अ फोर्स व्हेक्टर, अ फोर्स ऑफ मॅग्निट्यूड से 3 न्यूटन अलॉंग निगेटिव्ह वाय ॲक्सिस. सो इन्स्टेड ऑफ m I will write n. इफ इट वॉज फोर्स I will write न्यूटन ओवर हियर. बाकी काही फरक नाही आहे. सो युनिट will be based on the quantity, physical quantity. If it is force, it will be Newton. If it is displacement, it will be meter. If it is something else, velocity, it will be meter per second. कळालं एवढं? एवढं कळालं? ओके. नाव मूविंग अहेड. Correct. Mallar is right. The unit vector's main objective of unit vector is to specify direction. युनिट वेक्टर कशासाठी? मॅग्निट्यूडचा तर काही संबंध नाही, कारण काय मॅग्निट्यूड बाय डिफॉल्ट 1च आहे ना युनिट वेक्टरची. युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड 1च आहे. सो मॅग्निट्यूडचा काही संबंध नाही आहे, त्याचा 1च आहे कायम. मग युनिट वेक्टर कशासाठी? कशासाठी युनिट वेक्टर कशासाठी? डायरेक्शनसाठी. सो युनिट वेक्टर इज फॉर डायरेक्शन. लिहून घ्या इथे.
unit vector for direction. ठीक आहे, जायचं पुढे जायचं. आता इंटरेस्टिंग हां, तुम्ही मला सर ठीक आहे हे फक्त एक्स वाय ॲक्सिस बद्दल झालं. व्हॉट अबाउट अ व्हेक्टर विच इज ॲट सम ऑब्लिक अँगल? व्हॉट इफ आय हॅव अ व्हेक्टर लाईक दिस? हे एक्स वाय ॲक्सिस आहेत अँड आय हॅव अ व्हेक्टर समथिंग ऑफ दिस सॉर्ट. आता सांगा, तुम्ही मला आता सांगा, असा व्हेक्टर असेल तर काय? दिस इज एक्स, दिस इज वाय, दिस इज अ व्हेक्टर, दिस इज ओ ओरिजिन, दिस पॉइंट इज पी. ओके, नाही केचा काही संबंधच नाही आहे. अजून झेड ॲक्सिस असा बाहेर असतो, झेड ॲक्सिस असा, के असा वरती आहे, वरच्या डिरेक्शनमध्ये, बरं का. जसा आय कॅप इकडे, आय कॅप टुवर्ड्स राईट, जे कॅप अपवर्ड्स आणि के कॅप असा बाहेर, के कॅप ढाण. सो केचा इथे संबंधच नाही आहे. सो मी आता काय करणार, आय विल आस्क यू व्हॉट आर द coordinates of P. Let's say coordinates of P are say 3,4. रँडम मी घेतोय व्हॅल्यूज. coordinates of P are 3,4. म्हणजे काय, सपोज आय ड्रॉ दिस, this is going to be 3, and if I draw this, this is going to be 4. बरोबर. x coordinate is 3, y coordinate is 4. मग आता मी काय करणार, लक्षात घ्या, आय हॅव 2 व्हेक्टर्स विथ मी. मी 2 व्हेक्टर कन्सिडर करतो. हा एक व्हेक्टर झाला, हा एक व्हेक्टर झाला, हा एक व्हेक्टर, हा एक व्हेक्टर रेडमध्ये दाखवलेत. आता हे जे 2 पॉईंट्स आहेत, या 2 पॉईंट्सना नावं देऊ आपण. नावं देऊयात, पण ठीक आहे चला सध्या देऊ काही पण, क्यू आणि आर. दीज आर द नेम्स. सो नाव you first tell me how much is OQ bar. सांगा, OQ बार किती आहे? OQ बार किती आहे? OQ बार किती आहे? 3 I cap. OR बार किती आहे? How much is OR bar? How much is OR bar? 4 J cap. हा 3 I cap, हा 4 J cap. ह्याच्यात काही डाऊट कोणाला? काही डाऊट? नक्की काही डाऊट नाहीये. मला आता सांगा, हा जो इथला शेप काढलाय, हे डॉटेड लाईन 2 आणि हे 2 व्हेक्टर, विच शेप इज दिस? विच शेप इज दिस? इट इज अ रेक्टँगल. Your perfect answer will be it is a rectangle. Rectangle is a parallelogram. Rectangle is a parallelogram. It is a special case of parallelogram. I hope you are aware. Rectangle हा parallelogram असतो. So can you apply parallelogram law? Can you apply parallelogram law? So can I write OP bar is equal to OQ bar plus OR bar? Can I write it like this? So now if I want OP bar, what will I get? I'll get OQ bar, that is 3 I cap plus 4
जे कॅप. हा झाला व्हेक्टर ओ पी बार. आता डिपेंडिंग अपॉन वेदर इट इज लेंथ, वेदर इट इज फोर्स और वॉट, देर विल बी युनिट. आता आपल्याला माहीत नाही आहे, सो आय एम नॉट रायटिंग द युनिट ओव्हर हिअर. हे दरवेळेला काही युनिट लिहायला पाहिजे अशातला भाग नाही. जर का माहिती असेल तर लिहायचं, माहीत नसेल तर नाही लिहायचं. आता हिअर आय एम नॉट टॉकिंग अबाउट वेदर इट इज डिस्प्लेसमेंट और वॉट. सो दिस इज द व्हेक्टर. झेपलं झेपलं तुम्हाला? लिहून घ्या एवढं सगळं. ओके. सो गाईज, नाव द नेक्स्ट इंटरेस्टिंग पार्ट. बरं का, मला एक सांगा, आता आपण 2D मध्ये बघितलं, नॉट नेसेसरी ना की 2D मध्येच असेल, 3D मध्ये पण असू शकतं की नाही. हे 2D मध्ये झालं, आता 3D मध्ये पण असू शकतं. एखादा पॉइंट, एखादा व्हेक्टर, बरं का, इट कॅन बी इन 3D ऑल्सो. तर 3D मध्ये जेव्हा असतो तेव्हा के कॅपचा विषय येणार आहे. के कॅपचा विषय. आता मी जसं तुम्हाला इथे म्हणलं, अ व्हेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 5 अलॉंग एक्स ॲक्सिस, ह्याच्याऐवजी अलॉंग झेड ॲक्सिस असेल तर काय होईल? व्हॉट इफ इट इज अलॉंग झेड ॲक्सिस? इट विल बी 5 के कॅप. करेक्ट. So now let's discuss that. Okay, let's discuss that. So guys, I have drawn a diagram for you. You must have drawn such a diagram in school. स्कूल मध्ये तुम्ही कदाचित केलं असेल, बॉक्स कसा काढायचा. तर बेसिकली हा मागचा रेक्टँगल आधी काढून घ्यायचा, मागचा रेक्टँगल काढायचा, मग हा पुढचा रेक्टँगल काढायचा आणि असं असं जॉईन करायचं. हे दोन्ही रेक्टँगल जे आहेत, मागचा रेक्टँगल पुढचा रेक्टँगल, हे कॉन्ग्रुअंट आले पाहिजेत. सो आय होप यू कॅन इमॅजिन दॅट एक प्रकारची रूम काढली मी, रूम, अँड धिस कॉर्नर इज द ओरिजिन. हा जो कॉर्नर आहे हा ओरिजिन आहे. मी काय म्हणतोय कळतंय का? कॉर्नर जो आहे तो ओरिजिन आहे. नाव दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस, आणि झेड ॲक्सिस अशी बाहेर येते. दे आर ऑल परपेंडिक्युलर टू इच अदर. एक्स आणि वाय परपेंडिक्युलर, एक्स आणि झेड हे पण परपेंडिक्युलर आहेत एकमेकांना, आणि झेड आणि वाय हे पण एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. आय होप यू आर गेटिंग इट. बॉक्स आहे हा. डिस्टन्स तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतोय? अरे हो का नाही? हा असा येतोय बाहेरच्या दिशेने येतोय, असा आउटवर्ड्स, पण 3D डायग्राम काढताना तो असा काढलाय. काही अडचण? आता नीट लक्ष द्या. दीज आर पॉझिटिव्ह एक्स वाय अँड झेड ॲक्सिस. पॉझिटिव्ह एक्स, पॉझिटिव्ह वाय, पॉझिटिव्ह झेड ॲक्सिस काढलेले आहेत. ठीक आहे. पॉझिटिव्ह एक्स वाय झेड ॲक्सिस काढताना राईट हँड रूल अप्लाय करायचा असतो. म्हणजे काय, तर तुम्ही एक्स कडनं वाय कडे, इफ यू टर्न फिंगर्स ऑफ युअर राईट हँड, दिस इज माय राईट हँड, इफ आय टर्न फिंगर्स ऑफ राईट हँड फ्रॉम एक्स टू वाय, एक्स कडनं वाय कडे, इफ आय टर्न माय फिंगर्स ऑफ माय राईट हँड, देन थंब डिनोट्स झेड. मी काय म्हणतोय कळतंय? थंब डिनोट्स झेड ॲक्सिस, पॉझिटिव्ह झेड ॲक्सिस. सो पॉझिटिव्ह एक्स टू पॉझिटिव्ह वाय विल गिव्ह यू पॉझिटिव्ह झेड. कळतंय? अरे कळतंय का? ओके. आता मी 1 by 1 पॉईंट्स घेतो अँड यू हॅव टू स्पेसिफाय द कोऑर्डिनेट्स ऑफ दोज पॉईंट्स. नीट लक्ष देऊन ऐका, बाकीचं काही लिहू नका, पूर्ण फोकस ठेवा. कीप कम्प्लीट फोकस ऑन व्हॉट आय एम टेलिंग यू. ओके. सो नाव I have this point and this distance is x. Along x axis the distance is x. Okay, small x. So what are the coordinates of this point? What are the coordinates of this point? सांगा. म्हणजे बघा इथे जस्ट सांगतोय मी, असं समजा एक्स वाय ॲक्सिस आहेत, हे डिस्टन्स x आहे, तर या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय असतात? कोणीतरी 0,x लिहिलं? अरे राजा, तेवढ्या लेवलला जायला लावू नको रे मला, एकदम बेसिक लेवलला.
coordinates are x comma 0. Coordinates are x comma 0. So this is x coordinate, this is y coordinate. आता 2D मध्ये आपले फक्त दोनच coordinate येतात, x coordinate, y coordinate. But now you have to also specify z coordinate. बरं का? तर हा जो पॉइंट आहे ह्याचे coordinates येतील x 0 0. कारण काय आहे हे बघा, एक्स वाय कॉर्डिनेट्स म्हणजे काय, साधी गोष्ट लक्षात घ्या. समजा मी म्हणलं कॉर्डिनेट्स आर 3,4 मगाचे कॉर्डिनेट्स. व्हॉट डज दिस मीन 3,4? नीट लक्ष देऊन ऐका. 3,4 म्हणजे काय, तर तुम्ही ओरिजिनपासून सुरुवात करा, टक 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 3 युनिट्स एक्स ॲक्सिस, अलॉंग एक्स ॲक्सिस 3 युनिट जा, टक 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 अलॉंग वाय ॲक्सिस 4 युनिट्स दा. So along x-axis 3 units, along y-axis 4 units, along x-axis 3 units and along y-axis 4 units. म्हणजे 3,4. पटतंय का? 3,4 म्हणजे काय, along x 3, along y 4, असा त्याचा अर्थ होतो. आता ह्याच्यामध्ये जर का मी अजून एक ॲड केलं 3,4,5 असे 3 युनिट्स जर का ॲड केले तर टक 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 3 युनिट्स अलॉंग एक्स, 4 अलॉंग वाय आणि मग 5 अलॉंग झेड. अलॉंग झेड म्हणजे असं बाहेर यायचं, वर यायचं, 3 मग 4 आणि 5 वरती, तर यू विल रीच दॅट पॉईंट. सांगतो आता या पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय येतील फॉर दिस पॉईंट. इट इज अ पॉईंट ऑन वाय ॲक्सिस, सो यू आर मूव्हिंग ओनली अलॉंग वाय ॲक्सिस, सो इट विल बी 0 y 0. क्लिअर? What are the coordinates of this point? हा point along z axis. This is a point along z axis. 0 0 z. ठीक आहे, कळाले? आता हा पॉइंट, दिस पॉइंट, हा पॉइंट कुठे आहे? हा पॉइंट एक्स वाय प्लेन वरती आहे, जसा हा होता 3,4 एक्स वाय प्लेन. सो व्हॉट आर द coordinates of this point? What are the coordinates of this point? X, y, 0. Correct. X, y, 0. What are the coordinates of this point? Ha point. What are the coordinates? This point is on YZ plane. This is the खालचा फ्लोर आहे, फ्लोर म्हणजे YZ प्लेन आहे. YZ प्लेनवरती y चा काही संबंध नाही आहे, XZ प्लेन आहे, सॉरी XZ प्लेन आहे, चुकून YZ आलं तोंडात ना, तर XZ प्लेन आहे. सो x 0 z. What are the coordinates of this point? This point, this is YZ plane, YZ plane, 0 YZ. कळालं? आणि फायनली हा पॉइंट, what are the coordinates of this point? X, Y, Z. तर मुद्दा कसा, एक्स वाय झेड म्हणजे काय की तुम्ही हे बघा एक्स वाय झेडला कसं पोहोचायचं, तर मूव्ह एक्स स्टेप्स अलॉंग एक्स ॲक्सिस, वाय स्टेप्स अलॉंग वाय ॲक्सिस अँड देन झेड स्टेप्स अलॉंग झेड ॲक्सिस, यू विल रीच दिस पॉईंट. हेच जर का झेड निगेटिव्ह असला असता तर इकडे बाहेर यायच्याऐवजी मी आत गेलो असतो. ट्राय अँड अंडरस्टँड. आता ह्याच्यातले कॉर्डिनेट्स निगेटिव्ह पण असू शकतात, दे कॅन बी निगेटिव्ह ऑल्सो. पण निगेटिव्ह असेल तर समजा एक्स निगेटिव्ह असेल तर इकडे न जाता या साईडला जायला लागेल, उलट्या दिशेने. कळतंय ना? अरे कळतंय ना तुम्हाला? ओके, सो नाव we will have a vector in 3D space. हा पॉइंट P आहे समजा. We have a vector in 3D space. This is P, point P, and I have a vector OP bar. असा जर का OP बार वेक्टर असेल 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये O पासून P पर्यंत, I have this vector OP bar from O to P along the diagonal.
नाव हाऊ कॅन यू राईट दॅट व्हेक्टर ओ पी बार? ओ पी बार वेक्टर जर का तुम्हाला लिहायचा असेल तर हाऊ विल यू राईट ओ पी बार? तर काही नाही, तुम्हाला काय करायचं आहे, ऐकून घ्या ना, तुम्हाला काय करायचं आहे, यू कॅन से यू आर युझिंग पॉलिगॉन लॉ, किंवा मग काय करणार मी, ओ टू इथे जाणार, म्हणजे एक्स आय कॅप, मग अलॉंग वाय जाणार आणि मग अलॉंग झेड जाणार. सो बेसिकली इट विल बी एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. कळालं? कळालं मी काय म्हणतोय? जसं इथे मगाशी आलं होतं, इथे फक्त 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप असं आलं, काही नाही, ओ टू पी जायचं आहे. इट इज व्हेरी सिम्पल. आता तुमचं बरेचदा मी करून घेतलं आहे ह्याच्या आधीच्या 2 लेक्चरमध्ये. ओ टू पी जायचं आहे. आपण ओ टू क्यू गेलं आणि क्यू टू पी गेलं. क्यू टू पी म्हणजेच हा 4 जे कॅप. तर आता तुम्हाला पी पर्यंत पोहोचायचं आहे. एक्स आय कॅप म्हणजे अलॉंग एक्स ॲक्सिस एक्स स्टेप्स, मग वाय ॲक्सिस अलॉंग वाय ॲक्सिस वाय स्टेप्स, आणि मग अलॉंग झेड ॲक्सिस झेड स्टेप्स. या तुम्ही स्टेप्स घेत गेलात की तुम्हाला ओपी मिळाला. कळतंय का? कळतंय तुम्हाला? यू गेट ओपी. सो बेसिकली लक्षात घ्या, वॉट एव्हर आर द कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी, पॉईंट पीचे हे एक्स वाय झेड कॉर्डिनेट्स आहेत. अँड इफ यू वॉन्ट व्हेक्टर ओ पी, तुम्हाला जर का व्हेक्टर ओ पी हवा असेल तर कॉर्डिनेट्स फक्त एक्स वाय झेड असतील तर एक्स आय कॅप वाय जे कॅप झेड के कॅप केलं की यू विल गेट द व्हेक्टर. बरोबर आहे का? बरोबर आहे का? ओके. मला आता एक सांगा, सपोज ओव्हर हिअर सपोज पे अटेन्शन, एक्स वाय ॲक्सिस घेतले मी, एक्स वाय ॲक्सिस आर देअर, आणि हा पी आहे मगाच सारखा. ओके, दिस इज एक्स अँड दिस इज वाय. coordinates of P are x comma y and this point is O. If I want mod of OP bar, mod OP bar म्हणजेच काय? It is length OP. Can you tell me how much is length OP? ही length OP किती आहे? Can you tell me? Arnav is saying 5. अरे I am not saying this is 3 and this is 4. I am saying this is x and this is y. एक्स आणि वाय लिहिले. हाऊ मच इज ओपी? सांगा ओपी किती आहे? अरे पायथागोरस रे, पायथागोरस वापरायचंय. पायथागोरस, ह्याला पायथागोरस थिअरम म्हणतात. हा जर का साईड घेतली, ही साईड, दिस विल ऑल्सो बी वाय अँड दिस इज 90. सो ओ पी इज रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बरोबर? अरे बरोबर का नाही? ओ पी इज रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता तुम्ही मला सांगा, इथे मला ओ पी हवा आहे. इन दिस डायग्राम आय वॉन्ट ओ पी. हाऊ मच इज लेंथ ओ पी? कॅन यू टेल मी? Can you tell me how much is length OP? स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर कुठून आलं? तुम्हाला हा फॉर्म्युला होता, 10वीला होता का? डायगोनल ऑफ अ क्यूबॉइड होता का फॉर्म्युला? डायगोनल ऑफ अ क्यूबॉइड. बर लक्ष द्या जरा.
लक्ष द्या मी काय सांगतोय. फॉर्म्युलाइज रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर सांगतो तुम्हाला. लक्ष द्या इकडे. मला सांगा ट्रँगल, बरं का, ट्रँगल मी सांगतो. हा घेऊयात क्यू समजा. ट्रँगल ओ पी क्यू काय आहे? ट्रँगल ओ पी क्यू, विच टाइप ऑफ ट्रँगल? ओ पी क्यू, विच टाइप ऑफ ट्रँगल इज दिस? नीट विचार करून सांगा. विच टाइप ऑफ ट्रँगल? ट्रँगल ओ पी क्यू. इफ यू वॉन्ट आय जॉईन दिस. हा ट्रँगल ओ पी क्यू ट्रँगल. Scalene, okay, it's a scalene triangle, but with respect to angles, with respect to angle, with respect to angle, it is a right angle triangle. OPQ is right angled triangle. Why? Where is the right angle? Can you tell me where is the right angle? राईट अँगल कुठे? नीट विचार करा सगळ्यांनी. फोकस ठेवा प्लीज. हॅव फोकस प्लीज. दिस अँगल क्यू, हा जो पी क्यू ओ हा जो अँगल आहे हा 90 डिग्री अँगल आहे. ऑल्दो इथे तो दिसत जरी नसला तरी सुद्धा 90 डिग्री आहे, बरं का. अँगल पी क्यू ओ इज 90 डिग्री. इमॅजिन दॅट इट इज अ बॉक्स. बॉक्समध्ये जर का तुम्ही असं किंवा एखाद्या रूममध्ये जर का तुम्ही अशी डायगोनल काढली फ्लोअरवरती तर व्हर्टिकल हाईटला ती परपेंडिक्युलर येणार आहे. मी काय म्हणतोय कळतंय का? आता इथे एज दिसते, ही एज जी आहे, दिस एज, दिस पर्टिक्युलर लाईन विल बी परपेंडिक्युलर टू एनी लाईन दॅट आय ड्रॉ ऑन द फ्लोअर. डू यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग? सगळ्यांना कळालंय का? सगळ्यांना कळालंय का मी काय म्हणतोय? The vertical line PQ is the vertical edge. It will be perpendicular to any line that I draw on the floor. So entire floor is perpendicular to it. हा असा perpendicular आहे. Entire floor is perpendicular. ठीक है? So by Pythagoras what can you write? By Pythagoras, OP square is equal to OQ square plus PQ square. बरोबर? OP square is OQ square plus PQ square. अरे हो का नाही? Pythagoras theorem. Triangle OPQ. This angle is 90. Side opposite to 90 is hypotenuse. सो ट्रँगल इथे हवा असेल तर आपण इथे काढूयात. हा असा ट्रँगल शॉर्टमध्ये काढतो असा. हा क्यू आहे, क्यू अँगल 90 आहे. हा पी आहे आणि हा ओ आहे समजा. सो पी ओ इज द हायपोटेन्यूज ओ पी. ओ पी इज इक्वल टू ओ क्यू स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर. नाव यू टेल मी हाऊ मच इज ओ क्यू? ओ क्यू किती आहे सांगा? ओ क्यू स्क्वेअर किती आहे सांगा? हा ओ क्यू किती असेल? ओ क्यूचे हे कॉर्डिनेट्स आहेत एक्स 0 झेड. सो हा एक्स आहे आणि ही जर का साईड घेतली ही साईड, ही वाय ही झेड येणार आहे. दिस इज झेड अँड दिस इज एक्स. ही साईड एक्स आहे, दिस साईड इज एक्स अँड दिस साईड इज झेड. एक्स अँड झेड. सो हाऊ मच इज ओ क्यू? एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. अगेन पायथागोरस. हा इथे 90 डिग्रीज आहे ना इथे हा. सो ओ क्यू इज द हायपोटेन्यूज. सो ओ क्यू स्क्वेअर इज एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. अँड हाऊ मच इज दिस पी क्यू? पी क्यू इज वाय.
अलॉंग वाय ॲक्सिस आपण वाय चाललोय, हा वाय आहे. ओ टू दिस पॉईंट इज वाय, सो दिस टू दिस पॉईंट इज ऑल्सो वाय. सो पी क्यू स्क्वेअर इज वाय स्क्वेअर. सो बेसिकली ओ पी स्क्वेअरची व्हॅल्यू आली एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. सो ओ पी जर का हवा असेल, ओ पी इट इज रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ठीक आहे. जर का फार जड वाटत असेल तर विसरून जा, डिरायव्हेशन विसरून जा. रिमेंबर ओ पी इज रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, and that is the magnitude of OP bar. That is also the mod of OP bar. So I have given you the equation for mod OP bar also. Mod OP bar also. चला लिहून घ्या एवढं पटकीने, डायग्राम बिग्राम काढा. So quickly we will just go through what we have studied so far in today's lecture. हे बघा, एकतर आपण 9वा प्रॉब्लेम केला हेक्झॅगॉनवाला, त्यात या इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज सांगितल्या. ठीक आहे. त्यानंतर आय मूव्ड ऑन टू प्रॉब्लेम नंबर 4. हा प्रॉब्लेम नंबर 4 घेतला. सो 9 केला, मग 4 केला, 9 आणि 4. सो हेक्झॅगॉनच्या प्रॉपर्टीज सांगितल्या, डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्रामच्या 2 प्रॉपर्टीज सांगितल्या, आणि हे 2 प्रॉब्लेम केले. आत्ता जे आपण करतोय ते इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टेक्निक. ठीक आहे. सो वी सॉल्व्ड दीज 2 problems, problem number 9 and 4. Okay. Then we started with a unit vector. What is a unit vector? I gave you the definition. I talked about ijk. I gave you a few examples. So first example was along x-axis, next was along y-axis, next was in 2D space. Okay. And finally we saw an example in 3D space. So how can you represent OP bar in 3D space, which is xi cap plus yj cap plus zk cap. And we also took a small derivation for length of OP, which is root of x square plus y square plus z square. So if it is in 2D, it is root of x square plus y square. But if you are thinking of a point in 3-dimensional space, OP distance will be root of x square plus y square plus z square. ठीक है. All right. So guys, you revise whatever has been done so far. We have completed 3 lectures of vectors, and be ready for the 4th lecture. You have some time in between. We are going to meet next week now. So revise whatever has been done so far, and we'll continue tomorrow. There is no other homework as such. Okay. Revision is the only homework. Okay. Bye bye.